वधस्तंभावरील पहिला उद्गार आणि त्या उद्गारामध्ये परमेश्वराने जो पहिला उद्गार आपल्या मुखातून काढला तो उद्गार क्षमेचा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता क्षमेचे काय आशीर्वाद आहेत आणि काय फायदे आहेत ते आज आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून हे वचन आमच्या जीवनामध्ये 100% फळ आणणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन आत्म्यातून अंगीकार केलं ना त्यामध्ये आम्हाला आशीर्वाद दिसतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज 2 प्रकारचे ब्लेसिंग्स आशीर्वाद या वचनातून आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता परमेश्वराने त्या वधस्तंभावरून जो पहिला उद्गार काढला तो कशाच्या प्रती होता. क्षमेच्या आणि प्रती. प्रभूची इच्छा आहे की ज्या वाटेवर प्रभू चालला त्याच वाटेवर आम्ही आपण चालावं. चालावं. जे येशूने केलं तेच आम्ही आपण पण करावं. करावं. आणि तेच त्यांनी प्रभूच्या प्रार्थनेत देखील आम्हाला काय केलं शिकवलं. जसं आम्ही इतरांच्या पापांची काय करतो क्षमा करतो. तसंच तू आम्हाला पण काय कर क्षमा कर. क्षमा कर. म्हणजे प्रभूची इच्छा आहे की आपण काय करावी. क्षमा करावी. कारण क्षमा करणं हा एक प्रकारचा अधिकार आहे. येस. काय आहे. अधिकार आहे. कारण काही लोकांना क्षमा करणं एक प्रकारचं ओझं वाटतं. येस. काय वाटतं. ओझं वाटतं. पण आध्यात्मिकरित्या जर विचार केला तर हे ओझं नाहीये, हा अधिकार आहे. येस. हालेलुया. आणि अधिकार परमेश्वराकडे होता. येस. कोणाकडे होता. परमेश्वराकडे आणि होता. प्रभूची इच्छा आहे का जो अधिकार प्रभूकडे होता नंतर तोच अधिकार येशूकडे होता. आणि आता त्याची इच्छा आहे का तोच अधिकार त्यांनी आम्हाला दिलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त फरक एवढा आहे की त्याची अंमलबजावणी आपण करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं तुम्ही निवडलेले वंशज Yes. व राजकीय याजकगण आहात. येस. कशासाठी त्याचे गुण प्रगट करावे. येस. हालेलुया. मग आमच्यामध्ये राजकीय घराण्याचे गुण पाहिजेत. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कोणते गुण पाहिजेत. राजकीय घराण्याचे. आपल्या चर्चमध्ये एक ब्रदर आहेत आशिष साठे. तर त्यांच्या घरामध्ये ना इन्स्ट्रुमेंट वाजवतात सगळे वाद्य. म्हणजे मी त्यांचे पाहिले चुलते असतील भाऊ असतील ते घरामध्ये गिफ्ट आहे. येस. एक दान आहे बाबा. काय वाजवतात सगळे. वाद्य वाजवतात. आता आशिषचा मुलगा आहे ना तो पण इथून ड्रम वाजवा लागला. ते काठ्या घेतो आणि चालू झाला. तर ते दिसतं चर्च की गिफ्टिंग आहे घरामध्ये. येस. हालेलुया. त्या लेकराला क्लास लावलेला अजून नाही. नाहीये. पण तो आला का ते स्टिक्स घेतो आणि चालू होतो. जास्त मोठा नाही. प्रतीक्षापेक्षा अजून तो खूप लहान आहे. पण ते गुण दिसतात त्या घराण्याची. येस. तसंच आम्ही राजकीय घराण्यातले आहोत. कोणत्या घराण्यातले. राजकीय घराण्यातले. रॉयल फॅमिली मधले आहोत. Yes, amen. मग ते गुण पण दिसले पाहिजेत. आणि म्हणून हा गुण आहे कोणता. क्षमा करणं. कारण हा राजकीय अधिकार आहे. Yes, आणि हा फक्त hallelujah. पित्याकडे होता. येस. कोणाकडे होता. पित्याकडे होता. आणि देवाची इच्छा आहे का आता तोच अधिकार त्यांनी येशूला दिला. येस. वाचू या ठिकाणी आपण काढू लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 20 वचन. आणि त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला माणसा तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. काय म्हणलं येशू. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. एक व्यक्ती पक्षघाती कसा आहे. पक्षघाती व्यक्ती. आणि पक्षघात त्याच्याकडे होते. तो विकारमध्ये तो जगत होता. पॅरालाइज्ड होता. म्हणून त्याला प्रभूकडे आणलं. आणि त्या स्थितीमध्ये त्यांची अपेक्षा होती का प्रभू त्यांच्यासाठी काय करावी. प्रार्थना करावी. काय करावी. प्रार्थना करावी. आणि ते प्रार्थनेसाठी आले चर्च का प्रभूने हात ठेवावं प्रार्थना करावी. पण बायबल सांगतं त्या स्थितीमध्ये प्रभूने त्या व्यक्तीची प्रार्थना केली नाही. पण त्याला म्हणला का तुझ्या पापांची काय झाली. क्षमा झाली आहे. आणि मग तिथं पाहणारे फक्त सामान्य लोक नाही पण परुषी सदुकी लोक पण तिथं होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला. येस. वाचू या ठिकाणी आपण 21 वचन. 21 वचन. तेव्हा शास्त्री व पुरुषी विचार करू लागले. कोण चर्च. शास्त्री व शास्त्री व पुरुषी. पुरुषी. ज्यांना काय माहितीये. वचन वचन. माहितीये. ज्यांना काय माहितीये. वचन माहिती. ज्यांना माहित आहे चर्च पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय प्रश्न आहे त्यांचा. हा दुर्भाषणाने बोलतो. प्रॉपर रीड कर. तेव्हा शास्त्री व पुरुषी विचार करू लागले. ते म्हणाले हा दुर्भाषणे बोलणारा कोण आहे. काय शब्द वापरला. दुर्भाषण बोलणारा कोण आहे. म्हणजे येशू जे बोलला त्याच्या पापाची काय करतो. क्षमा करतो. ते म्हणतात काही दुर्भाष्य आहे. म्हणजे तुला हा अधिकार नाही. कारण क्षमा करण्याचा अधिकार हा फक्त कोणाकडे होता. येशूकडे. परमेश्वराकडे. कोणाकडे. परमेश्वराकडे. जुना करारपर्यंत हे सदुकी आहेत. हे ईश्वर विश्वास ठेवत नाही. त्यांचं लक्ष जुन्या कराराकडे. Yes. आणि जुना करार हा सांगतो का हा अधिकार फक्त देवाकडे. Yes. कोणता. क्षमा करण्याचा हा अधिकार मनुष्याकडे नाही. नाही. परंतु येशूनी ज्याचा शब्द वापरला का तुझ्या पापाची काय करतो. क्षमा करतो. ते म्हणले काय दुर्भाष्य आहे. येस. हे देवाचा अपमान आहे. पण पुढचं उत्तर वचन वाचू आपण. 24 रीड करा. 24 वचन. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायला अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा खूप सुंदर आहे.
तो म्हणतो मनुष्याच्या पुत्राला पापाची क्षमा करण्याचा काय आहे? अधिकार आहे. मग हा अधिकार पहिले कोणाकडे होता? परमेश्वराकडे होता. नंतर कुणी वापरला? येशूने वापरला. आणि येशू योहानाच्या पुस्तकात म्हणतो जसं मला माझ्या बापानी पाठवलं तसंच मी तुम्हाला काय करतो? पाठवतो. मग ज्या अधिकाराने मला माझ्या बापाने पाठवलं त्याच अधिकाराने मी तुम्हाला पाठवतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? जसं येशूला कोणी पाठवलं परमेश्वराने पाठवलं. आम्हाला कोणी पाठवलं? येशूने येशूने पाठवलं. पाठवलं. जसं त्याला त्या अधिकारात दिलं तसं त्याच परमेश्वराने आम्हाला पण ते अधिकार दिले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च क्षमा करणं हे ओझं नाहीये, येस. येस. हा राजकीय अधिकार आहे आणि आपण एन्जॉयली वापरला पाहिजे. पण जे क्षमा करायची वेळ येते आपण ह्या आज्ञेपासून या अधिकारापासून पळतो आणि अधिकार आपण उपयोगात आणत नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुम्ही राजकीय याजक आहात त्याचे गुण प्रगट करावे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या पेत्रात 2:9 मध्ये लिहिलंय यू आर चूजन पीपल रॉयल प्रिस्ट, म्हणजे तुम्ही राजकीय घरातले आहात. येस. येस. कोणत्या घरातले? राजकीय घरातले. मग राजकीय गुण तुमच्यात दिसू द्या. येस. हे गुण पित्यात होते, हे गुण येशू. पुत्रामध्ये होते, मग आता हेच गुण येशूच्या पुत्रांमध्ये येऊ द्या. येस. Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून कळल का आपण येशूची लेकर आहेत. येस. कोणाची लेकर आहेत? येशूचे लेकर आहोत. गुणांद्वारे. कशाद्वारे? गुणांद्वारे. आपले गुण सांगतात की आपण कोणाचे आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुर्गुण असतील तर सैतानाचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आध्यात्मिक गुण असतील तर कोणाचे आहेत? देवाचे येशूचे. आहेत. मग चर्च आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो लोकात? येस. देवाचा पुत्र म्हणून का सैतानाचा पुत्र म्हणून? येस. सगळे बोला कोणाचा पुत्र देवाचा पुत्र. म्हणून प्लीज हा अधिकार उपयोगात आणा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे का अधिकार साधारण नाहीये, हा पित्याकडे होता, पुत्राला दिला आणि आता आम्हाला मिळाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून तो त्याच्या समानतेत आम्हाला उभं करतोय. येस. ही साधारण गोष्ट नाही, आपली पात्रता नाहीये, पण हा अधिकार प्रभूने आम्हाला दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण हा अधिकाराचा उपयोग केला पाहिजे आणि परमेश्वराला आम्हात आपण उंचवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही क्षमा करत नाही तर आम्ही राजकीय घरातले नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून क्षमा करणं हे खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण याद्वारे कळतं का आम्ही त्या घराण्यातले आहोत. Yes. कोणत्या घराण्यातले? राजकीय घराण्यातले. प्रेज द लॉर्ड. गुण सांगतात. काय सांगतात? गुण सांगतात. आम्ही म्हणून फायदा नाही का, मी विश्वासणार आहे. तुझे गुण बोलतील. येस. तुझे काय बोलतील? गुण बोलतील. गुण बोलतील. आणि म्हणून देवानी हा संदेश पाठवला, कारण काही लोक अजून लोकांना काय करत नाहीयेत, क्षमा करत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस संघर्ष होतं, आपलं मन दुखावलं जातं, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी घडत नाही, त्या समय आमचं मन लोकांचा विरोध करू लागतो, दोष करू लागतो आणि मनात कडूपणा येतो. पण प्रभूची इच्छा आहे का हा कडूपणा, हा द्वेष आपण टाकून द्यावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो त्यांचं जीवन जगो, आपण आपलं जीवन जगावं, पण हा द्वेष आपण आपल्यातला काढावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय प्रत्येकाला आज गरजेचं आहे. प्रभू उगाच पाठवणार नाही. येस. प्रभू पाहतोय हा गुण माझ्या लेकरात मला दिसत नाही, जेणेकरून मला म्हणता येत नाही की माझी लेकर आहेत. येस. माझी लेकर असतील तर माझे गुण कुठे आहेत, येस. माझी शिकवण कुठे आहेत. आपल्या लेकरांनी काही वायफट लोकांसमोर वागलं तर नंतर आपण साईडला घेऊन त्याला फटके देतो आणि म्हणतो तुला हे शिकवलं का आम्ही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चार लोकात आमचं काय खराब करू नकोस. नाव. नाव खराब करू नका. कम ऑन, राग येतो का नाही येत? येस. आपण म्हणतो रे, घरी एवढी ट्रेनिंग दिली तुला आणि तू इथे येऊन काय करतोस. मग तसं आम्हाला कुणी ट्रेन केलं? देवाने केला आहे. दर रविवारी आपली काय चालली, ट्रेनिंग चालू आहे. आशीर्वाद बरोबर देव ट्रेनिंग मी घेतो चर्च, Yes. की तुमचं जीवन कसं पाहिजे आणि मग ते गुण दिसले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा पहिला फायदा आहे चर्च, का आम्हाला राजकीय अधिकार मिळतो. येस. येस. पण दुसरा फायदा, आम्हाला आशीर्वाद मिळतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांचे आहेत ना आशीर्वाद थांबलेत. काय थांबलेत? आशीर्वाद थांबले. मग प्रार्थना चालू आहे, वचन चालू आहे चर्च, उपास पण चालू आहेत. जोड्या आता कसली सध्याची उपासाची. फार निरंकार आहे, चप्पल काढूनच आहे फार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी काही लोकांना चप्पल काढून पण ते गुणी येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय गडबड आहे? तुझे उपास चालू आहे, प्रार्थना चालू आहे, 40 दिवस प्रार्थना आहे, सगळं चालू आहे, पण तरी ब्लेसिंग्स येत नाहीये. सगळ्या वायरी हलवून पाहिल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कनेक्शन असतं ना, आपण म्हणतो प्रार्थनेचं कनेक्शन बरं हे हलवून पाहिलं, उपासाचं कनेक्शन हे पण हलवून पाहिलं, चर्चचं कनेक्शन हे पण हलवून पाहिलं. अरे सगळ्या वायरी बरोबर आहेत, मग करंट का नाही आहे ना, ब्लेसिंग्स का येत नाहीये? Yes. आज परमेश्वर हे आम्हाला शिकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राजकीय अधिकार तर आहे, पण आपले आशीर्वाद थांबलेत. कसे थांबलेत हे आम्हाला कळत नाही आणि आपल्याला हे पण माहित नाही की आज माझ्या विरोधात सैतान नाही, प्रभूच आहे. येस. 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 कोण? प्रभू आहे. प्रभू. अनेक लोकांच्या विरोधात कोण आहे? प्रभू आहे. प्रभू.
कारण इनडायरेक्टली आपण कोणाशी पंगा घेतला हेच आपल्याला कळत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वर आम्हाला शिकवल चर्च. किती लोक तयार आहेत शिकायसाठी? Yes. पहा आत्म्यातून पकडा. कारण आम्हाला वाटतंय की मी प्रभूत आहे, पण तुम्ही प्रभूत नाही, प्रभूच तुमच्या विरोधात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग असं मी काय केलंय का प्रभू माझ्या विरोधात आहे, आणि तेच प्रभू आज मला शिकवणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक तयार आहेत? येस. पहा जर वचन तुम्हाला कळालं आणि तुम्ही आत्मसात केलं ना चर्च, देवा खरोखर रिझल्ट आणणार. येस. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्या व्यक्तीच्या पापाची काय झाली, क्षमा क्षमा झाली. झाली. इमिजिएट तो हील झाला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्षमा करणं ही देवाची आज्ञा आहे, येस. आणि आज्ञा न मानणं म्हणजे पापाला कारण आहे चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज समजून घ्या, त्या व्यक्तीची प्रभूने काय केली? क्षमा केली. आजार गेले का नाही गेले? येस. केले. कोड एक प्रकारचा शाप आहे, येस. एक प्रकारचं काय आहे? शाप आहे. प्रभूने क्षमा केली आणि शाप काय झाला? निघून गेला. निघून गेला. मग आमच्या जीवनात ब्लेसिंग्स का नाहीयेत? Yes. कारण देवाची आज्ञा माझ्यात तशी पूर्ण होत नाही. नाहीये, आणि म्हणून माझ्या जीवनात आशीर्वाद नाहीये, उलट काय येतात? शाप येतायत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वचन पूर्ण होत नाही, आपण वचन मानत नाही, अवमानतोय, आणि हे देवाला आवडत नाहीये. आणि नुकसान प्रभूचं नाहीये, नुकसान कोणाचं घडतंय? आमचं आहे. आपलं घडतंय. म्हणून देवाची इच्छा आहे की आज आपलं मन मोकळं करून जा आणि देवाची स्तुती होऊ दे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? ओके, आता वाचनातून आपण शिकूया का क्षमा करणं हे गरजेचं आहे, आणि का आमच्या विरोधात परमेश्वर आहे हे परमेश्वर आम्हाला शिकवल. वाचू या ठिकाणी आपण योहान 20 अध्याय 23 वचन. ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची पापे क्षमा करण्यात आली आहे. ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू दिली आहेत. वाचा सर. ओके, लक्ष दिलं. पुन्हा वाचा. 23 वचन. ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची क्षमा करण्यात आली आहे. ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू दिली आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा परमेश्वर म्हणतो ज्यांची पापं तुम्ही काय करणार, क्षमा कराल त्या लोकांना काय मिळणार? क्षमा मिळेल. पण ज्यांची पापं तुम्ही क्षमा करणार नाही त्यांना क्षमा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूची इच्छा आहे चर्च का आपण काय करावी? क्षमा करावी. जर आपण करणार नाही त्यांना काय मिळणार नाही. क्षमा मिळणार नाही. आणि मग प्रभूच्या प्रार्थनेत तर आम्ही हे म्हणतो, काय म्हणतो प्रभूच्या प्रार्थनेत? जसे आम्ही आमच्या ऋण्यास काय सोडलं, ऋण सोडले आहे. किंवा जसं आम्ही एखाद्याला काय केलं क्षमा केले आहे. तसंच तू आम्हाला क्षमा कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा नियम खूप सुंदर आहे. तू क्षमा करशील तर त्याला, क्षमा. तू क्षमा करणार त्याची पापं काय होतील? तशीच राहते. तशीच राहतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला क्षमा करता तुम्ही त्या व्यक्तीला मोकळं करताय. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करताय चर्च? मोकळं करतो. हा पहिला फायदा आहे चर्च. Yes. त्या व्यक्तीबद्दल कटुता धरली तर तो तसाच राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो कसा राहणार? तसाच राहणार. त्याला मोकळं कर. कसं कर? मोकळं कर. आणि म्हणून जे तू त्याला क्षमा करशील त्याला तू मोकळं करतोय, मदत करतोय त्यातून बाहेर पडण्यासाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा आहे की ही मदत तू केली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूच्या प्रार्थनेत तो शिकवतो का जर तू एखाद्याला क्षमा करणार नाही तर तुझी पण क्षमा होणार नाही. येस. म्हणजे ज्यावेळेस प्रभूने ते वचन सांगितलं योहानातलं, जर तू क्षमा केली त्याला काय केलं जाईल, क्षमा केलं जाईल. आणि जर तू नाही करणार तर त्याला क्षमा केली जाणार. नाही. पण देवाची काय इच्छा आहे? क्षमा करावी. क्षमा काय करावी? करावी. करावी. चर्च नाही कळलं अजून? हा प्लीज इकडे बदस. कोण कोण होतं? हा व्यक्ती याच्याकडून काय याचं मन दुखावलं गेलं, काय घडलं, पण म्हणतो तू याला काय कर? क्षमा कर. जर तू क्षमा करशील तर क्षमा होईल. पण जर तू करणार नाही तर याची क्षमा होणार. नाही. आणि प्रभूच्या प्रार्थनेत प्रभू त्याला रिवर्स करतो. येस. प्रभू इथं काय शिकवतो? जर तू त्याला क्षमा करणार नाही तर तुझ्या पण पापाची क्षमा होणार येस. नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे इनडायरेक्टली प्रभूला काय सांगायचं? ऐक, त्याला काय कर तू? क्षमा कर. ही प्रभूची इच्छा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जर तू करणार नाही तर त्याला पण क्षमा मिळणार, नाही. आणि मी पण तुला क्षमा करणार. नाही. म्हणून देवाची इच्छा चर्च की तुम्ही काय करावं? क्षमा करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं इथपर्यंत? येस. इथपर्यंत समजलं? आता थोडंसं एका वेगळ्या प्रकारे आपण घेऊ चर्च. आता व्यक्ती कोण आहे? व्यक्ती आहे. आणि हा परमेश्वर आहे. येस. ठीक आहे. आता भांडणं काय आपल्या जगाशी होत नाही, आपल्या आपल्यातच होतात. नवीन लोकांशी भांडणं होतात का? नाही. एखादा रोडवर एखादा इन्सिडेंट झाला तो झाला, बाकी 90% भांडणं आपल्या घराघरातच असतात, नातेवाईकातच असतात. येस. मग हा बी प्रभूत आणि तू बी प्रभूत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे समजून घ्या, खूप सुंदर आहे. तो बी येशूत आणि आपण पण, येशू मध्ये तो बी विश्वासणार, आणि आपण पण विश्वास. अशा अनोळखी घरात भांडणं होतात का आपल्या जाऊन? नाही. नाही. आपल्या आपल्यातच होतात चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू पण कोणाला ओळखतोस देवाला. देवाला आणि तू पण कोणाला ओळखतोस. देवाला ओळखतोस. आता ह्यांनी
याला काय केली पाहिजे? क्षमा केली पाहिजे. नाही करत चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर हा देवाकडे वळाला, कुठे वळाला? देवाकडे वळाला. आणि जर प्रभू याला क्षमा करायला तयार आहे, येस येस मग तुझं काय? येस. हालेलुया. येस. प्लीज समजून घ्या, खूप सुंदर आहे. हा पण कोणात देवामध्ये. आणि तू पण कोणात? देवामध्ये. हा क्षमा करत नाहीये, हा कोणाकडे वळाला? देवाकडे. वळाला. आणि देवाचं तर मन पाजर फुटणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडा मस्का लावला प्रभूला, हे केलं, प्रभूचं मन पिघळलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव प्रीती आहे, येस. तो रुसत नाही, फुगत नाही, जास्त दिवस तो क्रोध धरत. नाही. देवाला क्षमा करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला जवळ घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणलं, ज्याला तू क्षमा करशील त्याला मी करणार. येस आता देवाचं तर मन आलं ना त्याच्यावर, येस. पण तू कोणा विरोधात गेला? डायरेक्ट. देवाच्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? येस. प्लीज बोला, समजतंय? परत शिकूया आपण. देवाचं मन आलं का नाही याच्यावर? येस. येस. देवाला वाटलं का नाही दया दाखवावी, Yes. पण तो म्हणतो तू क्षमा करणार तर मी करणार नाही. म्हणजे देवाला याला फेवर द्यायचा आहे, पण तू देव देतेस. येस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आता याच्या विरोधात हा नाही, याच्या विरोधात परमेश्वर प्रभू विरोधात हा झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? नाही, ते नास्तिक लोक आहेत, ते येशूकडे नाही येणार. सामरी लोक कोणते? विश्वासणारी होते. शमरून लोक विश्वासणारे होते का? नाही. पण देवानी भेट घेतली का नाही? येस. घेतली. त्यांना प्रेम दिलं का नाही दिलं? येस. दिला. तू ठरू नको हा किती नास्तिक आहे. देव स्वप्नात भेटल, येस येस. देव कुठून आवाज देईल त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं उत्तर काय असणार? नाही, तो प्रभूकडे नाही म्हणणार पास्टाची काळजी घेऊ नका. अरे बाबा, त्याची काळजी नाही, तू काळजी घे. देव कधी कोणालाही भेटतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय? शाऊलाला आवाज दिला. काय दिला? आवाज दिला. लाईफ टर्न. शमरूनी लोक, यहुदी लोक बघून घृणा करायचे, त्यांना जाऊन येशू भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय चर्च? येशू कधी कोणाच्या लाईफ मध्ये येईल आणि त्याला दया दाखवावी हे वाटल, पण तो म्हणतो का तू का माझा विरोध करतोयस? येस. कोणाचा? देवाचा. देवाचा. येशूला काय दाखवायची? दया दाखवायची. मला प्रेम दाखवायचं, मला याच्याबरोबर बसायचं, पण तुला काय खटकतंय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? म्हणजे हा इनडायरेक्टली आता याच्या विरोधात नाही जात, हा प्रभू विरोधात जातोय. येस. आणि सामना आता कसा रंगलाय? मनुष्य वर्सेस परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर देव तुझ्या अगेन्स्ट, तू कोणता प्लेस होणार आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? येस. तू कोणाच्या विरोधात चाललाय? देवाच्या विरोधात. आशीर्वाद होशील का? नाही. तुझे ब्लेसिंग्स येतील का थांबतील? थांबतील. प्रभू तुझ्या बरोबर पाहिजे, येस. प्रभू तुझ्या संगती पाहिजे, म्हणून तू त्याचा विरोध करू नको. कारण जर तू देवाकडे वळला तर देवाने जर त्याच्यावर प्रेम दाखवलं तर तुझ्या कारणास्तव तो मागे राहील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? बायबल मधून याचं महत्व तुम्हाला पटवून सांगतो. प्रभूने जे प्रगट केलं, उधळ्या पुत्र काढू आपण. लूक शुभवर्तमान 15 अध्याय. लूक शुभवर्तमान 15 अध्याय, फटाफट जाऊ आपण. 14th वचन. 14 वचन. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. उधळ्या पुत्र माहिती आहे सर्वांना? येस. ओके. उधळ्या पुत्र आहे कोण आहे? उदया पुत्र. कोणाचं मन दुखवलं होतं? बापाचं मन. बापाचं मन दुखवलं चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, दोन प्रकारे अक्कल येते. एक तर परिस्थिती अक्कल आणते, येस. नाही तर देवाचं वचन येऊन पुन्हा भेट घेऊन जातं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस परिस्थिती खालवली, याला घरची आठवण आली. आली. आली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंवा देवाचं वचन परत येतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही किती नास्तिक असो, एखाद्या मीटिंग मध्ये एखाद्या पास्टरांचं वचन काय होऊन जातं? येतं. येतच. आणि ते वचन येऊन तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन जात. येस. येस. आणि तो व्यक्ती कोणाकडे वळतो? देवाकडे. वळतो. पाय खूप सुंदर आहे चर्च. किती लोकांना समजलं? येस. पापी कसा आहे? पापी आहे. बापाचं मन काय केलं? दुखवलं. पण दुखवलं. त्या बापाला प्रेम आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या बापाने काय केलं? परिस्थितीद्वारे त्याला तोडलं, किंवा कशाद्वारे? वचनाद्वारे. आणि ज्यास प्रभू तोडतो, हा पुन्हा बापाकडे वळतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? तर उधळ्या पुत्रांनी प्रॉपर्टी संपवली, मग त्याला अक्कल आली आणि त्याला वाटलं की बापाकडे जावं. येस. पण त्याला माहिती आहे का कदाचित बाप लवकर मला काय करणार नाही. क्षमा करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया, खूप सुंदर या ठिकाणी. आता रीड करू आपण 17 वचन. 17 वचन. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरलेशी भरपूर भाकर आहे, आणि मी तर येथे भुकेने मरतो. कशावर आला चर्च? भुकेने. शुद्धीवर. शुद्धीवर आला. पुन्हा वाच. 17 वचन. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. कशावर आला चर्च? शुद्धीवर आला. ज्यावेळेस लेकरू शुद्धीवर येईल ना, तर बाप दया दाखवणार. येस. Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लेकरू कशावर आलं चर्च? शुद्धीवर आलंय. शुद्धीवर आलं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मन कोणाचं दुखलंय? बापाचं. बापाचं. बापाचं मन दुखलेलं आहे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्या बापाचं मन दुखलेलं नाही. येस. यांनी स्थितीद्वारे किंवा वचनाद्वारे त्याची काय घेतली चर्च, भेट घेतली. आणि तो कशावर आला? शुद्धीवर आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे. आता रीड करू डायरेक्ट पुढे जाऊ आपण. 18 वचन. 18 वचन. मी उठून आपल्या बापाकडे जाईल व त्याला म्हणेल, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केले आहे. ओके, बस. किती लोकांनी ऐकलं? पहा, आजचं जे वचन आहे ना, त्याचं गाव आहे याच्यामध्ये. याचा कोण आहे? पिता आहे. पिता. मन दुखवलं. काय दुखवलंय? मन दुखवलंय. आता हा क्षमा करत नाही, ठीक आहे, येस. परंतु जर त्या बापाने क्षमा केली तर काय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुझं दार ठोकण्या अगोदर जर त्याचं दार ठोकलं मग काय? येस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज 90% काय होतं, ज्यावेळेस देव परिस्थिती तोडतो ना, आपण त्या व्यक्तीकडे जात नाही, पहिले देवाकडे वळतो. येस येस. वचन ज्यास येतं ना चर्चमध्ये, प्रार्थनेमध्ये, पहिले देवाकडे वळतो. येस. आता यांनी काय प्रार्थना केली? आकाशाविरुद्ध आणि तुझ्या कोणाविरोधात? आकाशाविरुद्ध. पहिले बापाचं घर नाही ठोकलं, येस. येस. पहिले कोणाचं घर ठोकलं? देवाचं घर. आणि देव दया दाखवतो ना चर्च. येस. हालेलुया. जर बाप क्षमा करतो, तुला क्षमा करावी लागेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? जर पिता स्वर्गातला परमेश्वर तुला क्षमा करायला तयार तयार आहे, तर मग तुलाही क्षमा नियम कसा आहे? येस. जर तू क्षमा करशील तर त्याला, क्षमा होईल. आणि तू राहू देशील तर त्याला. राहू दिलं राहू जाईल. दे. मग हा नियम तुला पण आहे का? जर तुझा पिता, कोणाचा? याचा पिता कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर. मग जर तुझा पिता क्षमा करतो, तर मग तुलाही क्षमा करणं. येस. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नियम दोन्हीकडे चर्च. येस. जर तुला अधिकार देतो आणि तुझं म्हणणं मी मानतो, तर मग तुला पण माझं म्हणणं मानावं लागेल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर माझा बाप त्याला क्षमा करतो, तर मला पण क्षमा करणंच. येस. येस. कारण हा काय म्हणतो, बापाविरोधात, आकाशाविरोधात नाही, आकाशाविरोधात आणि मग बापाविरोधात. येस. येस येस. जर हालेलुया. प्रभू क्षमा करायला तयार आहे, तर तुम्हाला क्षमा करावीच लागणार. येस. पण जर तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुम्ही प्रभूच्या विरोधात जाताय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी सहज वाजवली, पण तुम्ही वाजवली पाहिजे होती. येस. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, कळतंय चर्च? किती लोकांना समजतंय? परमेश्वर विरोधात चाललोय आपण. कारण मनुष्य कोणाकडे वळाला? देवाकडे. आपल्याला वचन येणार. काय येणार? वचन येणार. एखादा कठीण व्यक्ती आहे, नाकर्तेवाना व्यक्ती आहे, आपण त्याच्याकडे जातच नाही का? कारण तो योग्य नाही. पण हा सोडणार आहे का त्याला? नाही. हा तर भेट घेईल ना. मग Yes. पहिल्या कोणाच्या दारात जाणार आहे? परमेश्वराच्या. आणि जर तो क्षमा करतोय, तर तू काढून बसलास. येस. सामना मग असा होतो चर्च का परमेश्वर विरोधात तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च? आणि देवाच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही कोणते ब्लेस होणार आहेत? तुमचे आशीर्वाद मोकळे होणार नाही. म्हणून परमेश्वराची इच्छा आहे, जर मी क्षमा करतोय, तर तुलाही क्षमा करणं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? समजते प्रत्येकाला? ओके, व्याबीच्या स्त्रीकडे जाऊ, तिथून देव प्रकाश देईल. 8 अध्याय, योहान 8. हा, रीड करू या ठिकाणी 6वं वचन. 6 वचन. त्यांनी तर त्याच्यावर दोष ठेवायला आपणास काही निमित्त व्हावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता हे म्हटले. पण येशू खाली ओनवून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. आता पहा, सदुकी पुरुष आहेत. कोणते आहेत? सदुकी पुरुष. एका स्त्रीला आणलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडे स्त्रीला आणलं. कोणाला आणलं? स्त्रीला आणलं. आणि स्त्रीला आणून येशूला प्रश्न आहेत. कोणाला प्रश्न आहेत? येशूला प्रश्न. येशू ते प्रश्न विचारतात, त्याला निमित्तात पकडावं. कारण त्यांनी फायनल केलं होतं का स्त्री मारणार आहे. येस. पण त्याला येशूला आपण ट्राय करू की त्याला किती समज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव स्त्रीला आणलं आणि त्यांनी सांगितलं की ही पापात आहे. कशात आहे? पापात आहे. आणि सांग नियमशास्त्र काय सांगतं. तर Yes. नियमशास्त्र हे सांगतं का अशा व्यक्तीला धोंडमार करावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते बोलतायत. येशू कुठं बसला? जमिनीवर. खाली बसला आणि काय करू लागला? लिहू लागला. लिहू लागला. प्रेज द लॉर्ड. येस. हालेलुया. पुन्हा येशू उठला. पुन्हा रीड करू या ठिकाणी आपण. पुढे काय झालं? 7th वचन. 7वे वचन. पण ते त्याला विचारित राहिले. तेव्हा तो उठला व त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप आहे त्याने पहिल्याने तिच्यावर धोंडा टाकावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूचं उत्तर आहे या दोघांना, सदुकी पुरुषांना. तुमच्यात जर कोणी निष्पाप आहे ना, तर नक्की नियमशास्त्र पूर्ण होऊ द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की एक एक करून सगळ्यांनी आपली धोंड काय केली? चर्च टाकून दिली. टाकून- खाली टाकली. ते काय झाले? चर्च निघून गेले. निघून गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च? काय झाले? चर्च निघून निघून गेले. गेले. निघून गेले. आणि नंतर या स्त्रीला प्रभूने काय केलं? क्षमा केली. क्षमा केली. नाही, उचललं येस. आणि म्हणलं पुन्हा काय करू नकोस. पाप करू नकोस. हा, आता पहिले क्षमा केलं का नंतर केलं? नंतर केलं. आता तुम्ही म्हणले की त्याला क्षमा केलं,
पहा मला विषय समजून घ्या जो प्रभूचा आत्मा शिकवतोय. हिने पाप केलं का नाही केलं? येस केलं. केलं का नाही केलं? मग पहिला दगड कुणी मारला पाहिजे होता? परमेश्वराने. कुणी मारला पाहिजे होता? परमेश्वराने. पण जर देवाच्या सानिध्यात कोणी येईल ना चर्च, तो कसाही असो त्याला क्षमा मिळणारच. Yes, येस hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास प्रभूला ते प्रश्न विचारतात का काय करावं, म्हणजे परमेश्वर तिच्या बरोबर आहे. येस. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू जसे सांगतो ना, जर कोणी निष्पाप आहे तर काय मारावं, दगड मारा. मारा. म्हणजे प्रभू हिच्या बाजूने उभा आहे चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देव वाट बघतोय का जर मी हिचा फेवर करतो ना, तुम्ही विरोधात येऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता तुम्ही विरोधात ही नाहीये, तुम्ही विरोधात परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर देवाला मारायचं असतं तर देवाने पहिलेच तिला तिथं मारलं असतं. येस. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस देव क्वेश्चन रेस करतो आणि म्हणतो तुमच्यातला निष्पाप आहे कुणी मारावं, म्हणजे प्रभू हिच्या बाजूने उभा राहिला. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा मला काय सांग, देवाने काय सुचवलं, फक्त सानिध्यात आहे. कशात आहे? सानिध्यामध्ये. पश्चाताप वगैरे काय केलेलं नाही अजून. येस येस. त्याचं प्रेझेन्स जर आम्हाला मोकळं करू शकतं, येस तर हालेलुया. विशेष करून जे वचनाद्वारे तुटतात, परिसर तुटतात आणि देवाकडे येतात, देव दया दाखवणार नाही का? येस दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न मागता दया मिळती, तर जे म्हणतात का प्रभू मला माफ कर, मला क्षमा कर, देताना क्षमा करणार नाही का? येस करणार. म्हणजे प्रभू तयार आहे क्षमा करायला, मग तुम्ही काय तोंड हातात घेतली? Yes. तुमच्या विरोधात मी होणार आणि माझ्या विरोधात तुम्ही होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज तुमची धोंड काय करा. खाली टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले प्रभूनी क्षमा केलं म्हणून या लोकांना क्षमा करणंच आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. मनुष्य पहिले तुमच्याकडे नाही येणार, पहिले कोणाकडे येणार? देवाकडे. त्याला जाणीव जर देव करतो ना, तर Yes. पहिली माफी तो देवाला मागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरी येऊन पोच पावती नाही देणार, येस. तुमचे गुण सांगतील तू बदलला का नाही बदलला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो भाग वेगळा झाला, पण तू तुझं मन मोकळं ठेव, नाही तर प्रभू तुझ्या हृदयात उभं राहील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? समजते प्रत्येकाला. पित्या फेवर करणार आहे, प्रभू क्षमा करणार आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची इच्छा नाहीये का जे त्याच्या हातात होतं ते गमवावं, येस. आणि म्हणून तो स्थितीद्वारे किंवा वाचनाद्वारे लोकांचा हात काय करणार, टर्न करणार, लोक प्रभूकडे वळतील. येस. पण जे विरोधात आहेत त्यांनी आपला अहंकार काय करावा, सोडावा. सोडावा. तुमचा राग योग्य पण असेल तरी तो काय करावा, सोडावा. सोडावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुम्हा विरोधात कोण उभा राहील? परमेश्वर. परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या अर्पणात एवढी ताकद आहे ना चर्च. येशू हे अर्पण आहे, काय आहे? अर्पण आहे. हे बलिदान आहे, आणि जो या बलिदानाच्या आडोशाला येतो Yes. तो मोकळा होतो. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? आज लोक कोणाच्या आडोशात आहेत? येशूच्या. येशूच्या. त्या बलिदानात ताकद आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा हे कळतं ना, न म्हणता क्षमा आहे. येस. कसं न म्हणता. न म्हणता देव बलिदानच एवढं ताकदवर आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का आज आपण कोणाविरोधात राग धरलाय, क्रोध धरलाय, पण जर देवाने त्याची भेट घेतली तर? किती लोकांना समजतंय? ओके. शमरुणी, मी कोणतं उदाहरण घेतलं? शमरोनी. ही शमरुणी स्त्री, यहुदी लोक आहेत, हे यांना पसंत करत नव्हते, तोंड देखील पाहत नव्हते, बोलत देखील नव्हते. कारण ह्या लोकांनी ना देवाचं मंदिर नव्हतं बांधू दिलं. कोणत्या लोकांनी? शमरोनी लोकांनी. कमॉन, कळतं कोणाचं मंदिर? परमेश्वराचं. परमेश्वराचं. पण प्रभू आला ना भेटायला. येस येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे त्यांचा पॅचअप झाला, तू का मध्ये रुसून बसलास? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? मंदिर कोणाचं अडवलंय लोकांनी? परमेश्वराचं. अरे पण देव तिथंच गेला भेटायला त्यांना. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शिष्य त्यांना वाटलं बोलावं, येशू काय चाललंय, पण गप बसले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज गॉड, ते गप बसले. का? जर देव तिला फेवर दाखवतो ना, तुम्ही देवाच्या अगेन्स्ट जाऊ नका. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? जर देवानी शमरुनी लोकांवर दया दाखवली म्हणजे प्रभू म्हणतो आमचा हिशोब आम्ही क्लिअर केला, येस. येस येस तुम्ही काय राग धरून बसते या लोकांचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च? मग लढाई कशी लागणार माहितीये का? परमेश्वर विरोधात शमरुनी नाही, परमेश्वर विरोधात सदुकी परुष. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? उधळ्या पुत्र ज्यास कुठं आला, घरी आला. घरी आला. घरी आला. कुठं आला? घरी आला. अजून एक भाऊ होता, तो रुसून बसला. येस. कसा बसला? रुसून बसला. आणि त्याने राग सोडला नाही. नाही. त्या बापाने सोडलं, जगिक बापाने सोडलं, मग तू का राग धरून बसलास? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय चर्च? येस समजते प्रत्येकाला. या उधळ्या पुत्राला त्या बापाने क्षमा केलं का नाही? केलं. मग जगी बापाने त्याला गाऊन घेतला का नाही? येस अंगठी घातली का नाही? मग भावा तू का रुसतोस? येस बाप म्हटला का तू का रुसलास? कमॉन, कळतंय चर्च? Yes. म्हणून प्रभूची इच्छा आहे का आज आपल्या मनात आपण जे ठेवलंय ते आपण काय करावं?
सोडून द्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ती गोष्ट धरू नका चर्च, कारण जर तो व्यक्ती प्रभूकडे वळला असेल तर मग तुमच्या विरोधात तो होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना कधी वाटलं असेल का आयुष्यात कधी शमरणात जाईल म्हणून? कमान कळतंय या लोकांना कोणी पसंत करत नाही. आपण काय म्हणू, पास्टर तो नास्तिक आहे, येशूची त्याची भेट कधी होणार नाही. हे लोक बी यांना नास्तिक समजायची. येस. पण देव राहिला 2 दिवस जाऊन तिथं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाऊल मारायचा मंडळीला, काय करायचा? मारायचा. आणि त्यांच्या हिशोबाने हा व्यक्ती अशक्य बदलणं, पण डायरेक्ट आवाज दिला कोणी? देवाने. जर देव त्याला क्षमा करतो तर तुम्ही का विरोध करता? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, येशू शाऊल चेंज होऊन आला, पाऊल म्हणून आला, येस. तेच हे लोक ऍक्सेप्ट करायला तयार. नव्हते. नव्हते. अरे पण बापाने फॉरगिव्ह केलं तर तुला करणंच आहे. येस. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय पहिले तुझं नाही, पहिले देवाचं आहे. येस. आणि जर Yes. देव फॉरगिव्ह करतो, क्षमा तुला करणंच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले आपण क्षमा केली का पहिले आपल्या देवाने क्षमा केली? आपल्याला देवाने केली. मग पहिले तो नियम आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले जर पिता मला क्षमा करतो तर मला क्षमा करणंच आहे. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर या वाचनाद्वारे आपले आशीर्वाद थांबले ते सांगतोय आपल्याला, कारण आपल्या विरोधात इंडायरेक्टली कोण झालाय? परमेश्वर झालाय. कारण आपण त्या गोष्टी धरून ठेवल्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आशीर्वाद मोकळे होत नाही. तो व्यक्ती कधी टर्न झाला आम्हाला माहित नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा त्याला संधी देईल नाही देईल हे आम्हाला माहित नाही. नाहीये, पण देवाने जर त्याला फेवर दाखवलाय तर तू देवाच्या अगेन्स्ट येऊ नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? ओके. व्यभिचारी स्त्री आहे, जक्कैस आहे, कोण आहे? जक्कई आहे. किंवा अजून दुसरे पापी लोक आहेत. येशू कोणाच्या घरी जायचा? पाप्यांच्या घरी हे सदुकी परीक्षाच्या घरी जायचा का? नाही. यांच्या नजर ते कसे आहेत? पापी आहे. पापी. पण जर आम्ही लोक याच्याकडे वळालो, पेत्र म्हणतो का मज पाप्यापासून दूर हो. दूर हो, ही नंतर आपला व्यभिचार काय करते? सोडून देते. सोडून देते. जक्कस म्हणतो जे माझा अर्ध आहे ते मी परत देऊन देतो. टाकतो. जर मी बदललो आणि मी देवाकडे क्षमा मागतो, तुम्हाला काही अधिकार नाही. येस. काही अधिकार नाही. मग परमेश्वर या पापांच्या विरोधात उभा नाही राहिला, प्रभू या सदुकी परमेश्वराच्या उभा राहिला. येस. येस. किती लोकांना समजतं? बायबलमध्ये जी लढाई दिसती ना, पापी वर्सेस येशू दिसत नाही. कशी दिसती लढाई? सदुकी. येशू वर्सेस सदुकी परुषी, याजक शास्त्री, ही लढाई अशी चालली चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण परमेश्वर यांच्या बाजूने उभा राहिला, Yes. पाप्यांच्या बाजूने. मग परमेश्वर म्हणतो का तुम्ही का त्यांचा विरोध करता जर मी त्यांच्यावर फेवर करतो? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी यांच्यावर दया दाखवली तर तुम्ही पण दया दाखवा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी यांच्यावर प्रेम केलंय तर तुम्ही पण प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? जर मी केलंय तर तुम्हाला करावं लागेल. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, येशूनी वधस्तंभावर केलं का नाही केलं? येस. येस, केलं. केलं. मग आम्हाला पण करावं लागणार church. येस. कारण भांडणं बाहेर होत नाही, भांडणं एकाच बापाच्या घरात होतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हा बी प्रभूतलाच आहे ना. नास्तिक जरी असा तर कोणाचा आहे? प्रभूचा आहे. मग तो कोणाकडे वळणार आहे? वळून वळून. देवाकडे वळणार. आणि जर देवाचा हात पाझरला आणि तो वळाला तर मग तू प्रॉब्लेम मध्ये आला. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय का? कन्फ्युज होतं आजच्या वाचनाने. नाही. समजतंय चर्च? येस. जर आपले लोक प्रभूकडे वळाले, प्रेज गॉड, पण तू जर त्याच्या मनात कठोरता धरली, कठीणता धरली, तर मग देव तुझ्या विरोधात आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जो कोणी अर्पणाच्या स्वाधीन येईल ना चर्च, तो वाचणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू त्याच्या बाजूने स्टँड घेईल, आणि जर देव त्याच्या बाजूने स्टँड घेईल, तुमचं काही एक चालणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? आज लोक वळतायत कोणाकडं? देवाकडे. देवाकडे. देव कसंही भेट घेईल कोणाची, येस. त्याचा ठाव आपल्याला. नाही. तो शमरणात जाऊ शकतो, तो शाऊलाला आवाज देऊ शकतो, तो पापी स्त्रीचं मन बदलू शकतो, जग काही जोडा लोभी आहे तो 4 पट परत देऊ शकतो, तो प्रभू काही पण करू शकतो चर्च. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुमच्या जीवनात असे लोक आहेत का ज्यांनी तुमचं मन दुखवलंय, तुम्हाला असं काही केलं का तुमच्या मनात त्यांच्या प्रती कटुता आहे, पण एक गोष्ट आहे, राग येणार हे स्वाभाविक आहे, ते चुकले हे पण बरोबर आहे, पण हे पण तेवढंच बरोबर आहे का ह्यांनी पश्चाताप केला आणि कोणाकडे वळाले, देवाकडे मग वळाले. तुला क्षमा करणं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, लाख तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ते म्हणतात मी फेवर दाखवलं ना त्याच्यावर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्याच्यावर काय दाखवला? फेवर फेवर दाखवला, मग तुला ती गोष्टी सोडावंच लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणासाठी सोड? प्रभूसाठी. प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? धरून राहणार जमणार. नाही. जर व्यक्ती येशूकडे टळला तर तू प्रॉब्लेम मध्ये आहात, येस. कारण देव तुझ्या अगेन्स्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्लेसिंग्स कशी येतील, आशीर्वाद कसे मोकळे होतील, तुझे उपास चालू आहेत, तुझे प्रार्थना चालू आहेत, पण तुझं मन कुठं चांगलं प्रॉपर चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. ही हालेलुया. ती गोष्ट धरून बसलंय जी देवाला न आवडणारी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने काय केलं चर्च?
जोपर्यंत दगड टाकत नाही तोपर्यंत थांबला चर्च. तोपर्यंत काय झाला? थांबला. आणि जस दगड टाकले मग म्हणतो का मी पण तुझा न्याय करत नाही. तुम्ही इम्पॉर्टंट आहात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं डिसिजन पण इम्पॉर्टंट आहे. आहे. पण जर तुम्ही ते घेणार नाही तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने ठरवलं तिला फेवर द्यायचा तर देव देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जर देवाने ठरवलं ना चर्च कोणाला वाचवायचं देव त्याला 100% काय करणार? वाचवणार. कारण देव असा काय म्हणतात वकील आहे का तो अशी केस मांडतो ना चर्च का ते चांगले चांगले त्याला सेव्ह करू शकत नाही. म्हणून जे देवाच्या हातात पडणार त्याला 100% देव प्रोटेक्ट करतात. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये एक मवाबी राजा होते. कोणते? मवाबी राजा. आणि इस्रायल लोकांची त्यांची लढाई चालली होती. मवाबी आणि कोणते? इस्रायल. लोक. आता मवाबी लोकांचे देव वेगळे होते. मवाबी लोकांचे देव वेगळे होते. आणि इस्रायलचा देव जिवंत होता. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू आपण दुसरे राजा 3रा अध्याय रीड करू आपण 26-27. 26 वचन. आणि मवाबाच्या राजाने जेव्हा पाहिले की लढाई आपणास दुर्घट आहे तेव्हा त्याने आदोमाच्या राजाकडे व्यूह फोडून यायला आपणाबरोबर तरवार उपसलेली 700 माणसे घेतली. तथापि त्याचे चालेना. 27 वचन. मग त्याने आपल्या ज्येष्ठ मुलाला ज्याला त्याच्या ठिकाणी राज्य करायचे होते त्याला घेऊन गाव कुसावर होमार्पण म्हणून त्याचे अर्पण केले. हा, लक्षपूर्वक ऐका. हा, तिथं हात ठेवा, नंतर कंटिन्यू करू. मवाबी राजा आहे. कोणता राजा आहे? मवाबी राजा. लढाई इस्रायलच्या लोकांबरोबर. कोणाबरोबर? इस्रायली हे लोक लोक कोणते आहेत? इस्रायलचे. इस्रायलचे. ठीक आहे. येस. बळ कमी पडलं, दुसऱ्याकडून मदत मागवली, ते लोक आले पण तरी मदत कशी पडली? अपुरी. कमी अपुरी पडली. मग ह्यांनी काय केलं? आता ज्येष्ठ मुलगा येस. म्हणजे प्रथम फळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण शिकलोय चर्च का प्रथम फळात काय ताकद असते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या राजाने काय केलं? आपला प्रथम फळ मारलं चर्च येस. आणि ते अर्पण दिलं. कोणाला? देवाला देवाला. दिलं. रीड करा. ज्याला त्याच्या ठिकाणी राज्य करायचे होते त्याला घेऊन गाव कुसावर होमार्पण म्हणून त्याचे अर्पण केले. काय अर्पण केलं? मुलाला अर्पण केलं. होम अर्पण. काय दिलं चर्च? होमार्पण दिलं. कोणाला? मुलाला. पहा, परमेश्वर त्यांनी होम अर्पण दिलं. येस. आता पहा, लढाई कोणी? मवाबी वर्सेस इस्रायल. इस्रायल. यांचा देव जिवंत आहे. येस. त्यांना देव आहे का? नाही. नाही. पण यांनी काय केलं? चर्च होम अर्पण दिलं. येस. कोणाला? देवाला. यांच्या परमेश्वराला. येस. ते पण कोणतं? आपलं मुला. ज्येष्ठ प्रथम मुलगा. फळ. प्रथम फळ. झालं काय चर्च? आता वाचू. तेव्हा इस्रायलावर मोठा कोप झाला. कोणावर? इस्रायलावर. कारण इस्रायल त्यांना मारायला चाललं होतं. कोणाला? येस. मवाबी मवाबी लोकांना. लोकांना. आता मवाबी कोणाकडे शरणागत आले? परमेश्वराच्या शरणागत. देवाने कृपा दिली चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही म्हणता त्यांना मारायचं, येस. मग देव त्यांना मारू देईल का? नाही देणार. कारण आता त्यांच्या बरोबर कोण आला? परमेश्वर आलाय. जो प्रभू इकडच्या बाजूने होता तो प्रभू इकडच्या बाजूने झाला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर प्रभू इकडच्या बाजून झाला तुम्ही म्हणता त्याला मारायचं, तुम्ही त्याला मारू शकणार नाही. उलट तुमची फजिती होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? इस्रायलची धांदली उडाली येस. कारण देव त्यांच्या बाजूने उभा राहिला चर्च. येस. येस. कारण यांनी प्रथम अर्पण आणलं. काय आणलं? प्रथम अर्पण. येशू हे प्रथम अर्पण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे येशूकडे येणार देव त्याला फेवर देणार येस. आणि देव त्याच्या बाजूने उभा राहणार. मग जे विरोधीत आहेत मग तुम्ही विचार करा, येस. क्षमा करायची का अडचणीत सापडायचं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? कळतंय? येशूचा आणि सदुकी पुरुषीचा नेहमी वाद व्हायचा. येस. काय व्हायचा नेहमी? वाद व्हायचा. का वाद व्हायचा? कारण येशू पाप्यांवर काय दाखवायचा प्रेम दाखवायचा. आणि त्यांचा काय करायचे? क्षमा करायची. विरोध करायचे. करायचे. काय करायचे? विरोध करायचे. या नाकर्तेपणामुळं ज्यास येशू यरूशलेम मध्ये आला जावळ्याच्या रविवारी, तो म्हणतो एक दगड देखील इथं राहणार नाही. नाही, कारण तुमच्यावर आता अनुग्रह नाही, देवाचा क्रोध भडकणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का यरूशलेम पडली? का दुसरे राजे येऊन इस्रायलच्या लोकांना काबीज करून जायचे? ते बलवान होते म्हणून नाही, हे लोक कोणाचं ऐकत नव्हते. देवाचं. आणि जर तुम्ही देवाचं ऐकणार नाही तर देव तुमच्या विरोधात उभा राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? इस्रायलच्या राजांना, मग ते बाबेलचं राज्य असेल, आशूरचं राज्य असेल, कोणतेही राजे येऊन यांना मारून जायचे. ते बलवान होते म्हणून नव्हते मारत, देव त्यांच्या विरोधात होता. येस. कोणाच्या विरोधात आहे? त्यांच्या त्यांच्या विरोधात. विरोधात. म्हणून देव तुमच्या विरोधात जाऊ देऊ नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपल्या हार्ट मध्ये जर कोणाला आपण अजून फॉरगिव्ह केलं नाही तर प्लीज त्याला काय करा? क्षमा करा. तर आपले आशीर्वाद काय होतील चर्च? मोकळे होतील. मोकळे होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ऑलरेडी त्या व्यक्तीला कोणी फेवर दिलाय, परमेश्वराने दिलाय. मग तू काढून बसतोस. Yes. तू का देवाचा रोज धरून बसतोस? म्हणून प्लीज त्या व्यक्तीला आपल्या मनातून तू काढून टाक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, त्याचं वाईट लेखू नकोस, त्याचं पडण्याची वाट
बघू नकोस, त्याची फजिती होईल असा विचार करू नकोस. परमेश्वरच्या नावाने म्हण का प्रभू मी त्याला ब्लेस केलं, मला माझं पुढचं आयुष्य मला ते जगायचंय, मी त्याला फॉरगिव्ह करतो, मला पुढे चालायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थांबलेले आशीर्वाद मोकळे होणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचा अनुग्रह त्या व्यक्तीत पूर्ण होईल ज्याच्यावर तुम्ही क्रोध धरता आणि देवाची कृपा तुम्हाला पण लाभणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? असं म्हणूच नका तो त्या लायकीचा नाही, तो त्या दर्जेचा. नाही. कारण हे पण तसंच म्हणायचे. येस. आम्हाला माहिती आहे शमरुणी कशी आहेत, आम्हाला माहिती जाकातदार कशी आहेत, आम्हाला माहिती व्यभिचारी स्त्री कशी आहेत. अरे पण देव गेला ना त्यांच्या घरी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते कसे का असाना, देव गेला का नाही गेला? येस गेला. मोआबीचे अर्पण प्रभूने मान्य केलं का नाही केलं? येस केलं. त्या उधळ्या पुत्र काय म्हणतो, स्वर्गाविरोधात ही प्रेरणा कोण देतो चर्च? देव देतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. जर वधस्तंभावर 2 चोर आहेत, किती चोर आहेत? 2 दोन आहे. चोर आणि एक कोणाकडे वळाला? देवाकडे. देवाकडे वळाला. पण ते तर त्याला दोषी मानतात ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवान त्याला काय केलं चर्च? क्षमा क्षमा केलं. केलं. कम ऑन, केली का नाही केली? येस केली. देवान त्याला फेवर दिला का नाही दिला? येस दिला. तो स्वर्गात गेला का नरकात गेला? स्वर्गात गेला. पण लोकांच्या जेव्हा म्हणतो कसा होता, पापी होता. पण देवा त्याला कुठे घेऊन गेला चर्च? स्वर्गात घेऊन जर गेला. देवाला कोणाला फेवर द्यायचा ना, तुम्ही त्याला थांबू शकत नाही. येस. हालेलुया. पण तुम्ही देवाचे वैरी नक्की होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्हायचं का देवाचं वैरी? नाही. देवाचे वैरी होऊ नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाशी वैर झालं तर देव सपोर्ट करतो, येस. पण देवाचं वैर घेऊन कोणाकडून सपोर्ट मागायचं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे हाल होतील, येस. आपले आशीर्वाद थांबलेत. कारण कुठं ना कुठे या गोष्टी आपण धरून बसलोय आणि तो व्यक्ती तर देवाकडे प्रार्थना करतोय, देवाकडे वळतोय, देवाला त्याला फेवर द्यायचा आहे, पण तू आपल्या मनातल्या गोष्टी सोड. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय जज प्रत्येकाला. कारण कोणाची कृपा झाली? देवाची. देवाची कृपा. देव म्हणतो का जे काही तू माझ्या हातात दिलं मी एक पण गमावणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो, प्लीज प्रभूकडे प्रार्थना करा का प्रभू असं काय जे माझ्यामध्ये आहे, जे मी अजून धरून ठेवलंय ते मला सोडायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण कधी तू त्याला क्षमा करशील हे मला माहित नाही. नाहीये, पण प्रभू जर तू क्षमाबद्दल बोलतो तर मला ते करायचं. येस. मला माहित नाही तो तुझ्याकडे वळला का नाही वळला, त्यांनी पश्चाताप केला का नाही केला, पण इथं त्या विषयावर मला फुल स्टॉप मारायचा आणि तो विषय मला क्लोज करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान त्याच्या नावाने कधी माझा डोर नॉक करो, माझ्याकडे पुन्हा त्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या द्वेष सापडणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? सैतान घेऊन येईल परत, काय हे का कचरा मला देऊन टाकला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. आज जरी इथं वचन ऐकून क्षमा करून गेले तर 2 दिवसांनी परत येऊन कधी येईल? 2 दिवसांनी परत. आणि म्हणून आहे का काय आपण होय थोडस थोडं बी ठेवू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळा कचरा काय कर, काढून टाक. काढून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघ तुझे आशीर्वाद मोकळे होतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपले आशीर्वाद का थांबलेत याला परमेश्वर जबाबदार नाहीये चर्च, आपण जबाबदार आहोत. कारण आपण देवा बरोबर नाही, देवा विरोधात उभे राहिलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आपल्यामध्ये पूर्ण होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आनंदाने प्रवेश करू द्या आपल्या जीवनात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जे लोक त्याला क्रुसावर टांगणार आहे तरी तिथे आनंदाने गेला, आणि जे लोक आपल्या देवाचं वचन पूर्ण करल तिथं कसा प्रभू बागडत येईल. येस. येस. आमेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय झावळ्याच्या दैवताला माहित नव्हतं काय टांगणार आहेत मला, येस. येस. माहित पण होतं. तरी कसा आला. आनंदाने. आणि जे लोक त्याचं वचन स्वतः पूर्ण करतात तिथं कसा येईल येशू. येस. येस. हालेलुया. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना समजतंय, किती देवाचं मन भरून येईल, येस. किती आतुरतेने प्रभू तिथं येईल, कारण इथं वचन तुटत नाही, इथं वचन पूर्ण होतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आज तसं जाऊ नका, आपला कचरा टाकून जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपले आशीर्वाद घरी उभे आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन आत्म्यातून आहे आणि तुमचं पण अंगीकार करणं आत्म्यातून आहे तर ब्लेसिंग्स येतीलच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा गोष्टी ज्या इम्पॉसिबल होत्या लॉर्ड त्या पॉसिबल करल, कारण आता देव तुमच्या बाजूने उभा राहणार. येस. येस. आमेन. आमेन. आणि जर लॉर्ड उभा राहील तर आकाशनाप्रमाणे ते ब्लेसिंग्स तुम्हाला गाठतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक बिलीव्ह करतात? येस. आय बिलीव्ह. जर आहे तर आत्म्यातून आज प्रभूकडे वळा. कम ऑन, उभा राहूया, प्रे करूया आपण. थँक्यू ब्रदर्स. कम ऑन, सर्वजण उभा राहू, प्रार्थना करू आपण. हे प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद. माझे ब्लेसिंग्स थांबलेत हो दे बाप्पा. पण तू नाही सोडलेलं मला अजून. येस जीजस. तू अजून पण माझ्याशी बोलतोय. हो दे बाप्पा. कारण मला असं वाटतं की का गडबड आहे, का अजून त्या गोष्टी तशा होत नाहीयेत. येस दे बाप्पा. ते रिवायवल आध्यात्मिक माझ्या घरात का नाहीये, येस जीजस. त्या गोष्टी माझ्या लेकरामध्ये का नाहीयेत. हो दे बाप्पा. कारण तू काही गोष्टी धरून ठेवल्यात. येस येस सर. तुझ्या पतीत त्या गोष्टी का नाहीयेत, येस जीजस. कारण तू त्या गोष्टी धरून ठेवल्यात. येस सर. पत्नीमध्ये, भावांमध्ये,
नातेवाईकांमध्ये, Yes, तुमच्या yes. कलिग्स मध्ये, तुमच्या प्रिय लोकांमध्ये Yes, yes. ते म्हणतो त्या गोष्टी टाक, Yes, त्या गोष्टी तुला टाकाव्या लागतील. yes, amen. कारण तोही व्यक्ती प्रभूला ओळखणाराच आहे हो देव. आणि जरी नाही तर देव त्याची भेट घेणारच आहे. Yes, Jesus. कारण नाश व्हावं ही देवाची इच्छा नाही. Yes, yes, Father. तो व्यक्ती कधी प्रभूकडे वळल हे तुला ठाऊक नाही. Yes, Jesus. म्हणून तू देवाच्या विरोधात जाऊ नकोस. Yes, yes. जर तो प्रभूकडे वळाला, जर तो आपल्या नाकर्त्य करण्याची क्षमा मागतोय, Yes, yes. जर तो देवाचं मन पुन्हा जिंकतोय, हो दे बाप्पा. तर तू देवाविरोधात उभा राहतोस. Yes, Jesus. देवाविरोधात उभं राहू नकोस. हो दे बाप्पा. आपल्या गोष्टी सोड. Yes. कारण पहिले तुझ्या बापाने क्षमा केलंय, Yes, yes. मग तुला पण ते करणं आहे. Yes, amen. उधळा पुत्र पहिले स्वर्गाबद्दल क्षमा मागतो Yes. आणि मग जगिक पित्याबद्दल. त्या व्यक्तीने कदाचित देवाकडे हाक मारली असेल, हो दे बाप्पा. देवाने त्याची भेट घेतली असेल. Yes, yes. मी त्याचा अनुमान कसा लावू? Yes, Jesus. कारण तू शमरात जाणारा परमेश्वर, तू Yes. पापात राहणारा परमेश्वर, Yes. एवढं प्रेम तुझं पापी लोकांवर आहे प्रभू. हो दे बाप्पा. एवढं माहित असता मी का त्याचा विरोध करावं? Yes, yes, Jesus. मग प्रभू जेवढं प्रेम तुझं माझ्यावर आहे त्यापेक्षा डबल त्या पाप्यांवर आहे. हो दे बाप्पा. प्रभू मला तुझ्या विरोधात जायचं नाही. Yes, yes, sir. म्हणून प्रभू ज्या लोकांप्रती मी घृणा धरली आहे, हो दे बाप्पा. द्वेष धरला, Yes, yes. त्यांच्या पडण्याची वाढ मी बघतो, हो दे त्यांचं बाप्पा. वाईट व्हावं ही इच्छा मी करतो, Yes, yes, त्यांच्या Father. माझ्या डोळ्या देखत त्यांचा नाश माझ्या पुढे यावं ही इच्छा मी बाळगतो. Yes, yes. प्रभू या विचारांपासून मला मोकळं कर. हो दे बाप्पा. या विचारांपासून मला मोकळं कर. Jesus. त्यांचं चांगलं कर, Yes, amen. त्यांचं बरं कर पित्या, Yes, sir. त्यांना आशीर्वादित कर पित्या. Yes, दे बाप्पा. आणि देवा तुझा महिमा होऊ दे. तुझा महिमा हो. हो ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला असेल, हो दे बाप्पा. ज्या लोकांनी आमचा घात केला असेल, Yes, yes, ज्या Jesus. लोकांनी आमच्या भोळेपणाला आम्हाला लुटलं असेल, हो दे बाप्पा. कुणी कोणाचा पैसा ठकवला असेल, Yes, yes, कुणी sir. कोणाला विश्वासघात केला असेल, Yes, हो Father. कुणी कोणाचे विचार तोडले असतील, Jesus. तुमचं मन दुःखावलं. Yes, yes. तुम्ही तुमच्या हिशोबाने अत्यंत बरोबर आहात, Yes, yes. कारण तुम्ही चांगलं केलं आणि तुमच्या बद्दल वाईट आलं. Yes, पण Father. ते म्हणतो तुझं प्रतिफळ तुझ्या देवाकडून आहे. Yes, amen. म्हणून तू त्याची पर्वा करू नकोस. Yes, Jesus. सैतान जर तुला दुसरीकडे कुठं पकडत नाही Yes, yes. तर तो तुला इथंच पकडणार. Yes. जर तो तुला असं पापात टाकून देवाच्या विरुद्ध उभं करत नाही Yes, तर yes. त्या व्यक्तीबद्दल राग धरून तुला देवाविरुद्ध तो उभा करणार Yes, आहेस. amen. त्याच्या युक्तीपासून हुशार राहा, हुशार राहा. कारण तुझ्या विरोधात बाकी काही सापडत नाही. Yes, yes. तुला जगाचा मोह नाही, Yes. तुला जगाची लालसा नाही, Yes, सैतानाला तू कुठं सापडत नाही. आणि म्हणून तुझ्या कमकुवत लोकांना त्यांनी तुझ्या विरोधात उभं केलं, Yes, yes. जे को तुझं मन कठीण व्हावं हो दे आणि बाप्पा. त्या व्यक्तीबद्दल तुला देवाविरोधात त्यांनी उभं करावं. Yes, yes, sir. या युक्तीपासून वाच. हो दे. हा प्लॅन सैतानाचा आहे. Yes, yes. ह्याद्वारे तुझा अभिषेक थांबलाय, Yes, Jesus. ह्याद्वारे तुझे ब्लेसिंग्स थांबलेत, Yes, sir. कारण तू न कळत देवाविरोधात उभा राहिलास. Yes, amen. त्या देवीच्या युक्तीपासून क्लेवर हो Yes, yes. आणि आज मोकळं हो. Yes, sir. कम ऑन चर्च, प्रे करा. Jesus. तुमचा परिवार समोर आणा, Yes, yes. तुमचे नातेवाईक समोर आणा, Yes, Jesus. तुमचे मित्र परिवार समोर आणा. Yes, yes, ज्या sir. प्रवासात तुम्ही चाललात त्या प्रवासात असं कोण आहे येस का ज्याबद्दल ती घाण साठली आहे? Yes, yes. तुमच्या हिशोबाने ती योग्य आहे असेल, पण Yes. पण ते म्हणतो तो व्यक्ती माझ्याकडे वळत आहे, Yes, Jesus. मला त्या व्यक्तीकडे जायचंय, Yes, yes. तू विरोधात जाऊ नकोस. Yes, Father. म्हणून प्रभू आज त्या व्यक्तीबद्दल येस प्रभू मी आपल्या मनातलं सर्व निराशेचे वाईट विचार Yes, टाकून yes. देतो हो दे बाप्पा. आणि प्रभू कृतीमध्ये ते मला दिसू दे. Yes, Father God. आणि 2 दिवसांनी पुन्हा ज्या येईल त्या व्यक्तीला विचारण्यासाठी सैतान, हो दे तर बाप्पा. त्या समयी कोणता कचरा सापडू नये, Yes, yes, कोणता Jesus. द्वेष सापडू नये, हो दे कोणता बाप्पा. राग सापडू नये, Yes, sir. कोणतं त्या व्यक्तीचं वाईट सापडू नये प्रभू. हो दे बाप्पा. पण पवित्र आत्मा मला राख, Yes, Jesus. मला स्वच्छ मन दे, स्वच्छ मन दे दे मला बाप्पा. स्वच्छ विचार दे, हो दे बाप्पा. तुझा पहारा बसव प्रभू. Yes, दे बाप्पा. आणि देवा तुझा महिमा हो दे, तुझा महिमा हो दे. माझा विश्वास आहे देवा, हो दे बाप्पा. तुझं वचन वेगाने आलंय. Yes, amen. आत्म्यात जे लोक तुटतायत, Yes, yes. मान्य करतायत प्रभू, हो ते दे बाप्पा. गौरव पाहतील. Yes, amen. तुझे जे ब्लेसिंग स्टॉप आहेत Yes, या yes. मुमेंट पासून येशूच्या नावाने मी डिक्लेअर करतो. Yes, Father. देव खोटं बोलत नाही, Yes, देव yes. खोटं कमिटमेंट देऊन वचन देत नाही. Yes, yes. देवाचं कमिटमेंट आहे, Yes. जर तुझं अंतकरणात तू त्याला खऱ्या रीतीने क्षमा केलं, Yes, yes. तुझे ब्लेसिंग्स मोकळे झाले, Yes, amen. तुझे आशीर्वाद मोकळे झाले. Amen. मी स्ट्रॉंगली लॉर्डचं अनॉइंटिंग पाहतोय. Jesus. एका मस्तकावर स्ट्रॉंगली देवाचं आत्म्याने घासलंय, असं Jesus. धरलंय तुला. Yes, देव yes. आतुर आहे तुझ्यासाठी, Yes, देव yes. तडपडतो तुझ्यासाठी. Yes, yes, तर माझ्या sir. लेकरात टाकून दे, Yes, Jesus. टाकून दे. तुझ्यात मला गौरव पाहायचा आहे, Yes, amen. तुझ्यात मला मोठी महिमा करून Yes, घ्यायची आहे. Jesus. सोड्या गोष्टी, Yes, सोड्या गोष्टी, Yes, त्याचा Father. न्याय तू ठरू नकोस, Yes, yes. त्याचा न्याय तू ठरू नकोस. Yes, yes. ओ शखीती अराबा, शखाता राबा, शंदाराबा, शखीती अराबा. देवाचा आत्मा दाट रीत्याने इथं आहे चर्च. तो भगवा हृदय शोधतो, तो तुटलेला अंतकरण शोधतो, तो क्षमेशील अंतकरण शोधतो चर्च. तिथं महिमा होईल,
तिथे त्याचे आशीर्वाद मोकळे होतील, Jesus. तिथे त्याची आर्थिक स्थिती उंचवावेल, Yes, amen. आजपासून तुझ्या गोष्टींमध्ये बदलावी. Yes, amen. कम ऑन चर्च, रिपेंटेड हार्ट. योहाड म्हणतो फ्रूट द्या, फ्रूट, फळ द्या. अभिषेक आहे इथं, अभिषेक आहे इथं, Jesus. अभिषेक आहे देवाचा. Jesus. ओ देवाने त्याचा वेळ दिलाय चर्च. Yes, yes. देव इथं आलाय चर्च, त्याला निराश करू नका. Yes, yes. तो दार ठोकतो चर्च, Yes, Jesus. आपल्या दार उघडा, आपल्या दार उघडा चर्च, Yes, yes. त्याला गौरव मिळू द्या. Yes, Father. कम ऑन चर्च, प्रे करा एव्हरीवन. Jesus. कम ऑन, Oh, Jesus. कम ऑन चर्च, प्रे करा, प्रे करा. ब्रदर वर्शिप करतील. येशू आहे, Jesus. तुम्ही वर्शिप करू नका. Jesus. लॉर्ड्स अनॉइंटिंगला काम करू द्या. आज काम करू द्या प्रभूला. बोला चर्च, जे धरलंय ते सोडा चर्च, तो आलेला कचरा टाका चर्च. Yes, Jesus. माहिती ते विचार जात नाही. वारंवार त्या गोष्टी सैतान आठवून देतो Yes, yes. आणि त्यांचा नाकर्तेपणाबद्दल सांगतो की बघ त्यांनी काय केलं, त्यांनी काय Yes, केलं. yes. आणि त्याद्वारे तो द्वेष वाढत चाललाय, Yes, Jesus. त्याद्वारे तो राग वाढत चाललाय, Yes, yes. त्याद्वारे त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार वाढत चालले. Yes, Jesus. आज रिमूव्ह करा. Yes, sir. ओ शकीती अराबा. Shakai bandai basakai baba. चर्च, देवाचा आत्मा पाखर घालतोय. त्या गोष्टी समोर आणा. वर्शिप करू नका तुम्ही. तुमची आराधना तुमचं पश्चातापी मन आहे. एव्हरीवन, एव्हरीवन प्रे, प्रे. करेक्ट व्हा चर्च. सोडा चर्च एव्हरीथिंग. वाईट लेखलं, पडण्याची वाट पाहिली त्यांची. प्रभू त्याबद्दल क्षमा, त्याबद्दल फॉरगिव्हनेस. जेही विचार सैताने टाकले त्याला मी सहमती दिली, त्याबद्दल क्षमा प्रभू. त्या व्यक्तींना मी ब्लेस करतो. Yes, Jesus. त्यांचं चांगलं कर, Yes, amen. त्यांचं चांगलं होऊ दे. Yes, Father. त्यांना बरं कर, हो दे बाबा. त्यांना आशीर्वादित कर. Yes, Jesus. माझी भरपाई माझ्या प्रभूकड. Oh, yes, amen. माझा प्रभू जर म्हणतो तो मला करायचं, Yes, yes. प्रभू मला अनुग्रह दे.